गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट कन्सेप्ट ऑफ मायक्रो. मायक्रोमध्ये पुढचा कन्सेप्ट आहे बेटा आता एस्कॉन. एस्कॉन म्हणजे काय तर सिरियल कंट्रोल रजिस्टर. एस्कॉन म्हणजे काय बच्चांनो तर सिरियल कंट्रोल रजिस्टर. ठीक आहे. सिरियल कंट्रोल रजिस्टर जर बघायला गेलो ना आपण तर पुन्हा हा पण तुमचा 8 बिटचाच आहे. किती बिटचा बेटा 8 बिटचा. पहा D0 D1 D2 D3 D4 D5 D6 D7. ठीक आहे 0 to 7 म्हणजे किती बिट झाले 8 बिट. याच्यापैकी SM0 SM1 हे सोबत काम करतात बेटा. ठीक आहे. SM0 SM1 जर यांनी सोबत काम केलं तर मॅक्सिमम त्याचे ऑप्शन्स किती होतील 4 0 0 0 1 1 0 1 1. 0 0 असेल तर मोड 0 मध्ये काम होईल. 0 1 असेल तर मोड 1 मध्ये. 1 0 असेल तर मोड 2 मध्ये. 1 1 असेल तर मोड 3 मध्ये. आता प्रत्येकाचं याचं काम वेगवेगळं आहे. मोड 0 मध्ये असताना तो शिफ्ट रजिस्टर म्हणून काम करेल. ठीक आहे. याचं बाउड वेट. बाउड वेट म्हणजे काय द रेट ॲट विच द इन्फॉर्मेशन इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. बाउड रेट म्हणजे काय द रेट ॲट विच द कम्युनिकेशन चॅनल ट्रान्समिट द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. मग बाउड रेट म्हणजे काय हा एक प्रकारचा रेट आहे की ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्समिट केली जाते एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस मध्ये. त्याची किंमत आहे क्रिस्टल फ्रिक्वेन्सी त्याला डिवाइडेड बाय 12. ठीक आहे. त्याची फ्रिक्वेन्सी किती बेटा क्रिस्टल फ्रिक्वेन्सी त्याला डिवाइडेड बाय 12. 01 मध्ये मोड 1 असतो तो आय बिट UART. UART म्हणजे काय युनिव्हर्सल असिंक्रोनस रिसिव्हर अँड ट्रान्समीटर. ठीक आहे. युनिव्हर्सल असिंक्रोनस रिसिव्हर अँड ट्रान्समीटर. बाउड रेट तिथे व्हेरिएबल असू शकतो. इन्फॉर्मेशन किती पण ट्रान्समिट होऊ शकते. त्याच्यानंतर मोड 2 आणि मोड 3 मध्ये तो 9 बिटचा UART असतो. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. किती बिटचा UART असतो बेटा 9 बिटचा UART असतो. बाउड रेट पहिल्यासाठी क्रिस्टल फ्रिक्वेन्सी डिवाइडेड बाय 12. मोड 3 साठी बाउड रेट किती असतो बेटा व्हेरिएबल असतो. ठीक आहे. म्हणजे या दोन पॉईंट्स बद्दल तर झालं. पुढचा आता माझा सगळ्यात महत्त्वाचा आणि किचकट पार्ट असेल तर तो कुठला बेटा SM2. कालच बोललो होतो बेटा तुमचं टी मॉड आणि एस्कॉन सगळ्यात किचकट असेल ना बेटा तर टी मॉड आणि एस्कॉन लक्षात ठेवायला बाकी सगळे सोपे आहेत. बाकी सगळेच्या सगळे एकदम सोपे आहेत बेटा. काही जास्त अवघड नाही. पुढचे पण जे मी उद्या घेणार आहे उद्याच्या सेशनमध्ये ते पण सोपे असतील. फक्त हेच तुमचं टी मॉड आणि एस्कॉन थोडंसं किचकट आहे. आता SM2 काम होताना बेटा तो दोन मोड्स मध्ये काम करेल. एक तर तो मल्टी प्रोसेसर कम्युनिकेशन म्हणून काम करेल किंवा सिंगल प्रोसेसर कम्युनिकेशन म्हणून काम करेल. मग मल्टी प्रोसेसर कम्युनिकेशन म्हणून काम करताना बेटा तो मल्टी प्रोसेसर मोड 2 आणि मोड 3 मध्ये काम होतो. मोड 2 आणि मोड 3 मध्ये जर बघितलं तर 9 बिटचा UART असतो. मोड 2 आणि मोड 3 मध्ये तो मल्टी प्रोसेसर म्हणून काम करेल आणि तो 9 बिटचा त्यावेळेस UART असतो. 9 बिटचा UART असताना आता पुन्हा SM2 च्या इथे एक तर 1 येईल किंवा एक तर 0 येईल. मग 9 बिटचा UART काय सांगतो बेटा 1 असेल तो ऍड्रेस बाईट असतो आणि 0 असेल तर कुठला असतो डेटा बाईट असतो. 1 असेल तर ऍड्रेस बाईट असतो. 0 असेल तर डेटा बाईट असतो. तेच SM2 जर सिंगल प्रोसेसर कम्युनिकेशन म्हणून काम करत असेल तर इट इज यूज टू डिटेक्ट द व्हॅलिड स्टॉप बीट. इट इज यूज टू डिटेक्ट द काय बेटा व्हॅलिड स्टॉप बीट. स्टॉप बीटची किंमत जर 1 असेल SM2 ची किंमत 1 असेल इट विल इग्नोर ऑल द कॅरेक्टर्स. त्याच्यानंतर SM2 ची किंमत 1 असेल 9 बिट 1 असेल इट विल ऍक्टिव्हेट द सिरियल इंटरप्ट. आता हे असं लक्षातच ठेवावं लागतं बेटा. हे लक्षात घ्या. ठीक आहे. नाहीतर मग खूप अवघड जातं. पुन्हा एकदा सांगतो SM2 बिट जी आहे ती मल्टी प्रोसेसर कम्युनिकेशन किंवा सिंगल प्रोसेसर कम्युनिकेशन म्हणून काम करेल. मल्टी प्रोसेसर कम्युनिकेशन म्हणून काम करताना मोड 2 आणि मोड 3 मध्ये काम होतो. मोड 2 आणि मोड 3 मध्ये दोघांमध्ये 9 बिटचा UART असतो. 9 बिटचा UART असताना तो काय सांगेल बेटा 1 असेल तर ऍड्रेस बाईट म्हणून घेतो. 0 असेल तर डेटा बाईट म्हणून घेतो. त्याच्यानंतर सिंगल प्रोसेसर मध्ये काम होताना इट इज यूज टू डिटेक्ट द व्हॅलिड स्टॉप बीट. त्याच्यानंतर SM2 ची किंमत स्टॉप बीटची किंमत 1 SM2 ची किंमत 1 असेल तर इट विल इग्नोर ऑल द कॅरेक्टर्स आणि SM2 ची किंमत 1 आणि 9 बिटची किंमत 1 असेल इट विल ऍक्टिव्हेट द सिरियल इंटरप्ट. इट विल ऍक्टिव्हेट द सिरियल इंटरप्ट बेटा. ओके. नेक्स्ट पुढची कुठली पिन आहे बेटा REN चा फुल फॉर्म आहे रिसिव्हर एनेबल. ठीक आहे. ही एक तर जेव्हा पिन 1 असेल इट विल एनेबल ऑल द रिसिव्हर्स. 0 असेल इट विल डिसेबल ऑल द रिसिव्हर्स. ठीक आहे. REN चा फुल फॉर्म काय रिसिव्हर एनेबल. 1 असेल इट विल एनेबल ऑल द रिसिव्हर. 0 असेल इट विल डिसेबल ऑल द रिसिव्हर. पुढचे आहे TB8 म्हणजे ट्रान्समीटर बिट 8. ठीक आहे. TB8 आता ही जी बिट आहे बेटा ही 9 बिट सोबत काम करेल. ही 9 बिट सोबत काम करताना ती विच इज यूज फॉर द ट्रान्समिशन. TB8 which works with the 9 bit in mode 2 and mode 3 which is basically used for the transmission. Which works with the 9 bit in mode 2 and mode 3 which is used for the transmission. जे वरती सांगितलं. ठीक आहे. पुन्हा मग मल्टी प्रोसेसर मध्ये काम असताना 1 असेल तर ऍड्रेस बाईट 0 असेल तर डेटा बाईट. हाच पॉईंट इथे कंटिन्यू झालाय. बेटा पहा 9 बिट मध्ये हा काय काम करेल बेटा ट्रान्समिशनचं. मल्टी प्रोसेसर सोबत काम करताना 1 असेल तर ऍड्रेस बाईट असतं. 0 असेल तर डेटा बाईट असतं. त्याच्यानंतर RB8 जर बघायला गेलं पुन्हा 9 बिट सोबत हा मोड 2 आणि मोड 3 मध्ये रिसेप्शनचं काम करेल म्हणजे रिसिव्हरचं काम करेल. ठीक आहे. विच इज बेसिकली यूज टू डिटेक्ट द एरर. त्याच्यानंतर TI
टीआयचा ट्रान्समिटर इंटरप्ट. ट्रान्समिटर इंटरप्ट काय इट इज बेसिकली यूज टू ऍक्टिव्हेट द सिरियल इंटरप्ट फॉर ट्रान्समिशन. टीआय इज बेसिकली यूज टू ऍक्टिव्हेट द सिरियल इंटरप्ट फॉर ट्रान्समिशन. जेव्हा टीआय बिटची किंमत 1 असते, जेव्हा इथे 1 असतो, तो काय दर्शवतो बेटा, ट्रान्समिटर इज एम्प्टी. तो काय सांगतो, ट्रान्समिटर माझा एम्प्टी आहे, आता तिथे फिलअप करायला चालू करून दे. ठीक आहे. त्याच्यानंतर आर आय काय सांगते बेटा, विच इज बेसिकली यूज टू ऍक्टिव्हेट द सिरियल इंटरप्ट फॉर रिसेप्शन. आर आय टेल्स किंवा विच इज यूज टू ऍक्टिव्हेट द सिरियल इंटरप्ट फॉर रिसेप्शन. त्याच्यानंतर आर आय सेट असतो. आर आय जेव्हा सेट असेल तेव्हा तो काय सांगेल, रिसिव्हर इज फुल. आता पहा, टीआय ची किंमत 1 असेल, ट्रान्समिटर एम्प्टी म्हणून सांगितलंय. आर आय ची किंमत 1 असेल तेव्हा रिसिव्हर फुल आहे असं तो सांगतोय. रिसिव्हर फुल आहे असं तो सांगत आहे बेटा. ठीक आहे. पुन्हा एकदा काय काय सांगितलं नीट बघा. काय काय सांगितलं, सगळ्यात पहिले एस्कॉन मध्ये SM0 SM1 त्याच्याबद्दल सगळा चार्ट एक्सप्लेन केला. SM2 बद्दल सांगितलं गेलं तर हा मल्टी प्रोसेसर म्हणून काम करेल किंवा सिंगल प्रोसेसर म्हणून. मल्टी प्रोसेसर मध्ये काम करताना हा मोड 2 आणि मोड 3 सोबत काम करेल, 9 बिट सोबत काम करेल. 9 बिट जर ची किंमत 1 असेल तर तो ऍड्रेस बाईट म्हणून काम करेल, 0 असेल तर डेटा बाईट म्हणून काम करेल. त्याच्यानंतर सिंगल प्रोसेसर मध्ये काय सांगतो तो, विच इज टू डिटेक्ट द व्हॅलिड स्टॉप बिट. त्याच्यानंतर स्टॉप बिटची किंमत 1, SM2 ची किंमत 1 असेल, इट विल इग्नोर ऑल द कॅरेक्टर्स. आणि SM2 ची किंमत 1, 9 बिटची किंमत 1, इट इज यूज टू ऍक्टिव्हेट द सिरियल इंटरप्ट. पुढचं सांगायला गेलं REN चा फुल फॉर्म काय बेटा, रिसिव्हर एनेबल. विच इज त्याची किंमत जर 1 असेल, इट विल एनेबल ऑल द रिसिव्हर. त्याची किंमत जर 0 असेल, इट विल डिसेबल ऑल द रिसिव्हर. TB8 जो आहे ट्रान्समिटर बिट, हे 9 बिट सोबत काम करेल. 9 बिट सोबत इन मोड 2 आणि मोड 3 विच इज फॉर द ट्रान्समिशन. तोच मल्टीप्रोसेसर सोबत कम्युनिकेशन मध्ये काम करताना तो 1 असेल तर ऍड्रेस बाईट म्हणून काम करेल, 0 असेल तर डेटा बाईट म्हणून काम करेल. त्याच्यानंतर RB8 9 बिट मध्येच काम करेल, तो मोड 2 आणि मोड 3 मध्ये, विच इज यूज फॉर द रिसेप्शन अँड इट इज ऑल्सो यूज टू डिटेक्ट द एरर. TI काय सांगता बेटा, इट इज यूज टू ऍक्टिव्हेट द सिरियल इंटरप्ट फॉर ट्रान्समिशन. जर TI सेट असेल द ट्रान्समिटर इज एम्प्टी. ठीक आहे. RI सांगायला गेले, इट इज यूज टू ऍक्टिव्हेट द सिरियल इंटरप्ट फॉर रिसेप्शन. जर RI सेट असेल तर रिसिव्हर इज फुल. RI सेट असेल तर रिसिव्हर काय असतो बेटा, फुल असतो. कळालंय? ओके बच्चांनो. आता हे शॉर्टकट्स आहेत त्याचे, हे तर तुम्हाला आन्सर मध्ये लिहावंच लागतं. हे पण लिहून घ्या आणि हे शॉर्टकट्स पण लिहून घ्या. याचे सगळ्यात महत्त्वाचे शॉर्टकट्स आहेत बेटा. याचे सगळ्यात महत्त्वाचे काय बेटा, शॉर्टकट्स आहेत. कारण की टेक्स्टबुक मध्ये वाचा किंवा तुम्ही नोट्स मध्ये वाचलं तर लक्षात येईल. आता हे शॉर्टकट झाल्याच्या नंतर टेक्स्टबुक मध्ये वाचलं तर अजिबात उमजत नाही बेटा हे. ठीक आहे. नोट्स मध्ये वाचा किंवा टेक्स्टबुक मध्ये वाचा किंवा तुम्ही रेफरन्स बुक मध्ये वाचा, त्याच्यामध्ये अजिबात उमजत नाही, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं शांततेत लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता SM2 सगळ्यात पहिलं SM2 दिस बीट इज यूज्ड इन मल्टीप्रोसेसर. This bit is used in multiprocessor. This bit is used in multiprocessor. This bit is used in multiprocessor in mode 2 and mode 3. In mode 2 and mode 3. This bit is used in multiprocessor in mode 2 and mode 3. पुढचा point. In multiprocessor communication, 9 bit is used to determine. In multiprocessor communication, 9 bit is used to determine. In multiprocessor communication, 9 bit is used to determine whether it is an address byte or data byte. In multiprocessor communication, 9 bit is used to determine whether it is an address byte or a data byte. In multiprocessor communication, 9 bit is used to determine whether it is an address byte or data byte. Puts a point. If the 9th bit is equal to 1, if the 9th bit is equal to 1, if the 9th bit is equal to 1, then it is an address byte. If 9th bit is equal to 1, then it is an address byte. Comma there. If 9th bit is equal to 0, then it is a data byte. If 9th bit is equal to 0, then it is a data byte. Puts a point. In single processor communication, it is used to detect the valid stop bit. In single processor communication, it is used to detect the valid stop bit. In single processor communication, it is used to detect the valid stop bit. Puts a point. If stop bit is equal to 1 and SM2 is equal to 1, if stop bit is equal to 1 and SM2 is equal to 1, if stop bit is equal to 1 and SM2 is equal to 1, it will ignore all the characters. If stop bit is equal to 1 and SM2 is equal to 1, it will ignore all the characters. Puts a point. If SM2 is equal to 1 and 9th bit is equal to 1, if SM2 is equal to 1 and 9th bit is equal to 1, it will activate the serial interrupt. It will activate the serial interrupt. It will activate the serial interrupt. Okay. पुढचं घ्या बेटा REN. आता महत्वाचा मुद्दा झालाय. आता पुढचं घ्या REN. ब्रॅकेटच्या आतमध्ये रिसिव्हर एनेबल.
ब्रॅकेटच्या आतमध्ये रिसिव्हर एनेबल. चलो पहिला पॉईंट, इट इज यूज टू एनेबल और डिसेबल द रिसिव्हर. इट इज यूज टू एनेबल और डिसेबल द रिसिव्हर. इट इज यूज टू एनेबल और डिसेबल द रिसिव्हर. पुढचा पॉईंट, इफ REN इज इक्वल टू 1 इट विल एनेबल द रिसिव्हर. इफ REN इज इक्वल टू 1 इट विल एनेबल द रिसिव्हर. इफ REN इज इक्वल टू 1 इट विल एनेबल द रिसिव्हर. पुढचा पॉईंट, इफ REN इज इक्वल टू 0 इट विल डिसेबल द रिसिव्हर. If REN is equal to 0, it will disable the receiver. If REN is equal to 0, it will disable the receiver. If REN is equal to 0, it will disable the receiver. Okay. पुढे घ्या बेटा, एक और सोडून खाली TB8. 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 चलो. It is a ninth bit of mode 2 and mode 3. It is a ninth bit of mode 2 and mode 3. It is a ninth bit of mode 2 and mode 3, which is used for transmission. Which is used for transmission. Which is used for transmission. पुढचा पॉइंट घ्या. Ninth bit in multiprocessor is used to determine. Ninth bit in multiprocessor is used to determine. Ninth bit in multiprocessor is used to determine whether it is an address byte or data byte. Ninth bit in multiprocessor is used to determine whether it is address byte or data byte. Ninth bit in multiprocessor is used to determine whether it is address byte or data byte. Puts a point. If ninth bit is equal to 1, then it is address byte. If ninth bit is equal to 1, then it is address byte. If ninth bit is equal to 1, then it is address byte. And if ninth bit is equal to 0, then it is a data byte. And if ninth bit is equal to 0, it is a data byte. अजून एक पॉइंट ऍड करा बेटा. इट कॅन बी सेट और रिसेट बाय युजिंग अ सॉफ्टवेअर ऑल्सो. इट कॅन बी सेट और रिसेट बाय युजिंग अ सॉफ्टवेअर ऑल्सो. इट कॅन बी सेट और रिसेट बाय युजिंग अ सॉफ्टवेअर ऑल्सो. ओके. पुढचं बेटा आता RB8. पुढचा घ्या बेटा RB8. इट इज अ 9th bit in mode 2 and mode 3 which is used for reception. It is a 9th bit in mode 2 and mode 3 which is used for reception. It is a 9th bit in mode 2 and mode 3 which is used for reception. Puts a point, it is used to detect the error. It is used to detect the error. It is used to detect the error. Okay, एक कोड सोडून खाली लिया TI. एक कोड सोडून खाली लिया TI. Transmitter interrupt. Transmitter interrupt. चलो पहिला पॉइंट घ्या. It is used to activate the serial interrupt for transmission. It is used to activate the serial interrupt for transmission. It is used to activate the serial interrupt for transmission. It is used to activate the serial interrupt for transmission. Puts a point. TI is set. TI is set if the transmitter is empty. TI is set if the transmitter is empty. TI is set if the transmitter is empty. Puts a point here. RI receiver interrupt. RI receiver interrupt. RI receiver interrupt. It is used to activate the serial interrupt. It is used to activate the serial interrupt for reception. It is used to activate the serial interrupt for reception. It is used to activate the serial interrupt for reception. Puts a point. RI is set when the receiver is full. 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 ओके बच्चांनो, हे सगळंच्या सगळं कशाबद्दल झालं बेटा? एस्कॉन. आता पुढचे काही एवढे जास्त अवघड नाही आहेत. ठीक आहे, मग कदाचित मी ते दोन 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 सोबत घेऊन घेईल बेटा. ओके बच्चांनो, म्हणजे पुढचे आता एस्कॉन झाला. आता पुढचं कुठले बेटा? पीकॉन आणि आई. पुढचं कुठले आता? पीकॉन आणि आई. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके बच्चांनो, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.